नमस्कार, मी कुणाल कातोरे, रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, डायरेक्ट सेलिंग लीडर आणि युजर आणि प्रमोटर. तर बाबा तुमचं नाव काय? सदाशिव शांताराम भंडारे. यांना 1 महिन्यापूर्वी आपण अमृत ज्यूस दिलं होतं. तुम्हाला आजार काय होता? आजार काय नाही, हेच आजार आहे, चमकायचा नाही एवढं, बाकी आजार काय नाही. गुडघे दुखत होते. गुडघे दुखत होते बस. तर तुम्हाला रिझल्ट कसा आलाय? चांगलं वाटतंय हो मला तरी. आता 40% मला ते फक्त जाणवलं ना, नाही ओके झालं. आणि याच्या आधी तुमची काय ट्रीटमेंट चालू होती? काय नाही तरी आता एवढे 3 महिन्यापूर्वी मी डॉक्टरच्या गोळ्या खायला लागलो नाही, काहीच घेत नव्हतं. त्यांनी तुम्हाला काय साईड इफेक्ट झाला होता? त्याने काय गोळ्याला साईड इफेक्ट झाले, हे झाले, हे कमरेला झाले. आपलं अमृत ज्यूस तिथं लावल्यानंतर आणि पिल्यानंतर तुम्हाला किती फरक पडलाय? मी सांगतो ना 60% मला फरक पडले. ओके ओके. एवढा राहिला मी मीच त्याला सांगतो येऊ. मी कुणाकडे जात नाही, डॉक्टर काढूपर्यंत गेलो की नव्हतं. मला एवढ्याचा जरा फरक जाणवतोय म्हणून आपल्याला हे की याला काय हरकत नाही. त्या गोळ्या खाण्यापेक्षा जास्त एवढं झालं की ते नुसतं खाजवलं ना की ते दुसरे का पांगायचे. तुम्हाला सांगायला 2 ठिकाणी तुम्हाला दाखले. आता काय लई बोलून देऊ नाही आपल्याला पोटालाच झालेले हो का, लई मोठं लई एवढे. अमृत ज्यूस लावल्यामुळे ते तुमची जखम कव्हर झालेली झाली नाही. काय 2-3 दिवसच लावते मी. झोपतानी लावतो, सकाळचं नाही लावतो. झोपतानी लावतो तेव्हा काही एवढं मला ओके झालं. नाही हे साईटा पकडायचे इथं खाजवलं की ते माग मागे सरत चाललं. बाकी काय दडवायची मी काय करत नाही. इकडे बी तसं झालं. त्याच्यामुळे तुमचे साईड इफेक्ट जे झालेले होते ते पण सगळे प्रॉब्लेम क्लिअर झालेले. तर तुम्ही लोकांना काय सांगता? मला कोण आलेलं आहे, मला गोळ्या साईड इफेक्ट झाले का, त्यामुळे माझे बरं झाले. अमृत ज्यूस घ्यायला सांगणार ना लोकांना 100%? हो सांगू ना सर, ज्याला लागलं त्याला सांगितलं. तुम्हाला मला ना माझे हातपाय दुखते आता आमच्या माय. मी सांगतो तुम्हाला, मला 60% नाही पोटऱ्याच आहे ना. संध्याकाळी झोपलं इकडे तरी पडू, इकडे तरी पडू, जेव्हा पाय असं दुमचून वाकडे तिकडे करून झोप लागेल तरच झोप लागायची, झोपच लागत.